वेलकम स्टुडंट. सायन्स सेकंडच्या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या लेसनमध्ये आपण कम्प्युटरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ते डिटेल पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशनसाठी कोणकोणते डिव्हायसेस यूज करू शकतो हे स्टडी केलं होतं, ज्याच्यामध्ये कम्प्युटर, टेलिव्हिजन, मोबाईल फोन, लँडलाईन असे वेगवेगळे डिव्हायसेस आपण पाहिले होते जे आपण कम्युनिकेशन पर्पजसाठी यूज करू शकतो. त्याच लेक्चरमध्ये आपण हेही स्टडी केलं की आपण जे कम्प्युटर यूज करतो हे कम्प्युटर 5 जनरेशनमधून पास झालेले आहेत. आत्ता जो आपण कम्प्युटर यूज करतो आहे हा 5th जनरेशन कम्प्युटर आहे. याच्या आधी जो फर्स्ट जनरेशन कम्प्युटर होता तो 1946 त्या रेंजमध्ये ते 1959च्या दरम्यान जे कम्प्युटर यूज केले जात होते त्यांना फर्स्ट जनरेशन कम्प्युटर असं म्हटलं जायचं. त्यावेळी ENIAC कम्प्युटर जे आहेत ते तयार केले जात होते, ज्यांच्यामध्ये वाल्व यूज केली जायची आणि त्या वाल्वचा साईज जो आहे तो मोठा असायचा, त्यामुळे कम्प्युटरचा साईजसुद्धा मोठा होत होता. याशिवाय ते खूप इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करायचे आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जास्त कंझ्युम करत असल्यामुळे त्यांचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज व्हायचं आणि आपोआप कम्प्युटर शटडाऊन होत होते. तर हे आपण पाहिले. पण जसे जसे वेगवेगळ्या जनरेशनमधून कम्प्युटर पास झाले तसं त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त मॉडिफिकेशन डेव्हलपमेंट झाली, छोट्या साईजचे कम्प्युटर आले आणि त्याच्यामधले बरेच नवीन नवीन फीचर जे आहेत ते ॲड झाले. सो हे आपण पाहिलं. आज आपण कम्प्युटरचं वर्किंग जे आहे ते स्टडी करणार आहोत. सो मुलांनो, कोणत्याही कम्प्युटरच्या वर्किंगसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 कंपोनंट असतात. तर याच्यामध्ये कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये त्याच्या मशीनमध्ये कोणकोणते पार्ट येतात आणि ते आपण कसे यूज करतो हे आपण पाहणार आहोत. तर बघा, वर्किंग ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरच्या वर्किंगमध्ये मेन 3 टाईपचे युनिट किंवा 3 टाईपचे डिव्हायसेस असतात. फर्स्ट इनपुट युनिट, सेकंड प्रोसेसिंग युनिट आणि थर्ड आउटपुट युनिट. सो इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट युनिट हे 3 युनिट जे आहे ह्या 3 युनिटच्या मदतीनं कम्प्युटरचं वर्किंग जे आहे ते सुरू असतं. म्हणजे ह्या 3 गोष्टी असतील तर कम्प्युटरवरती प्रॉपरली काम करता येतं. यातली एखादीही गोष्ट कमी असेल तर कम्प्युटरचं वर्किंग जे आहे ते कंप्लीट होऊ शकत नाही. सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत इनपुट युनिट. तर इनपुट युनिट म्हणजे काय? सो इनपुट युनिट अलाव यूजर टू एंटर डेटा and instruction into computer and instruction into computer. बघा, इनपुट युनिट कशाला म्हणायचं? तर इनपुट युनिट म्हणजे असे डिव्हायसेस आहेत ज्यांच्या मदतीनं कम्प्युटरमध्ये डेटा किंवा इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या एंटर करता येतात, ॲड करता येतात. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल कीबोर्ड आहे. कीबोर्डच्या मदतीनं एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करू शकता. कॅमेरा आहे, कॅमेऱ्याच्या मदतीनं तुम्ही त्याच्यामध्ये इमेजेस किंवा फोटोज जे आहेत ते तुम्ही कम्प्युटरमध्ये अपलोड करू शकता. माऊस आहे, माऊसच्या मदतीनं सुद्धा आपल्याला इन्स्ट्रक्शन देता येतात. बऱ्यापैकी आता मुलं कम्प्युटर यूज करतात, हाताळतात, त्यामुळे तुम्हाला हे 3ही गोष्टी माहिती असतील की कम्प्युटरला माऊस असतो, कीबोर्ड असतो आणि कॅमेरा. तर हे जे 3 युनिट आहेत हे 3ही इनपुट युनिट आहेत. ह्या तिघांना इनपुट युनिट का म्हणायचं? कारण या 3 युनिटच्या मदतीनं यूजर किंवा आपण जे आहोत ते कम्प्युटरमध्ये डेटा एंटर करू शकतो, इन्स्ट्रक्शन एंटर करू शकतो. मग आता डेटा तुमचा काही असू शकतो, तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये एंटर करू शकता, लेटर टाईप करू शकता. मग ती टायपिंग, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही कशाच्या मदतीनं दिली? कीबोर्डच्या मदतीनं. बरेच कम्प्युटरमधले ॲप ओपन करण्यासाठी आपण माऊस यूज करतो, त्याच्यामध्ये इमेजेस अपलोड करण्यासाठी आपण कॅमेराचा यूज करतो. सो हे 3 काय आहेत? इनपुट युनिट. सो आपण कम्प्युटरचं वर्किंग स्टडी करतो आहे. वर्किंग करताना कम्प्युटरला आपण आधी काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार आहोत, काम देणार आहोत. आता काम दिल्यानंतर जे काही तुम्ही डेटा एंटर केलेला आहे किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शनचं प्रोसेसिंग करण्याचं काम प्रोसेसिंग युनिटमध्ये होतं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला तर तो क्वेश्चन तुमच्या ब्रेनपर्यंत जाण्यासाठी तुमच्या इयरची तुम्हाला मदत झाली, तुम्ही ऐकला
आणि कानांच्या मदतीनं क्वेश्चन ब्रेनपर्यंत गेल्यानंतर उत्तर देण्याआधी ब्रेन काय करेल, त्या क्वेश्चनवरती प्रोसेसिंग करेल, विचार करेल, उत्तर काय असेल ते ठरवेल. ओके, सो ब्रेन झालं तुमचं प्रोसेसिंग युनिट, कान इनपुट युनिट, ब्रेन प्रोसेसिंग युनिट, आणि त्यानंतर जे काही उत्तर असेल ते तुम्ही माउथ लिपच्या मुवमेंटनी ते ॲन्सर तुम्ही सांगणार आहात. मग ते काय झालं तुमचं आउटपुट युनिट. सो कम्प्युटरमध्ये किती युनिट असतात? 3. इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट अँड आउटपुट युनिट. याच्यामध्ये इनपुट युनिट काय आहे? ज्या युनिटच्या मदतीनं युजर कम्प्युटरला वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन किंवा डेटा एंटर करतो, कम्प्युटरमध्ये एंटर करतो. तर त्या सगळ्या युनिट्सना काय म्हटलं जातं? इनपुट युनिट. आणि इनपुट युनिटचे एक्झाम्पल दिले माऊस, कीबोर्ड, कॅमेरा यासारखे. याशिवाय अजूनही इनपुट युनिट असतात, जसं की मायक्रोफोन असेल किंवा स्कॅनर असेल. स्कॅनरच्या मदतीनं सुद्धा तुम्ही एखादी इमेज, एखादी इन्फॉर्मेशन स्कॅन करून कम्प्युटरमध्ये ॲड करू शकता. सो याच्यासोबतच मायक्रोफोन, स्कॅनर यासारखे डिव्हायसेससुद्धा इनपुट युनिट म्हणून काम करतात. ओके, सो दिस इज अबाउट इनपुट युनिट. सेकंड आहे प्रोसेसिंग युनिट. आता तुम्ही इन्फॉर्मेशन, इन्स्ट्रक्शन, डेटा कम्प्युटरमध्ये ॲड केला ह्या इनपुट युनिटच्या मदतीनं. जसं तुमच्या क्वेश्चन कानाच्या मदतीनं ब्रेनकडे गेला, तसं बघा आता ही इन्फॉर्मेशन कम्प्युटरच्या प्रोसेसिंग युनिटकडे जाईल. कम्प्युटरचा जो प्रोसेसिंग युनिट आहे ती इन्फॉर्मेशन काय करेल? प्रोसेस करेल. आता प्रोसेसिंग युनिटबद्दल काय दिलेलं आहे बघा. प्रोसेसिंग युनिट याच्यामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट येतं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण CPU असं सुद्धा म्हणतो. आणि हा जो CPU आहे हा कम्प्युटरचा ब्रेन म्हणून काम करतो, किंवा या युनिटमध्ये जी काही इन्फॉर्मेशन एंटर केली ती इन्फॉर्मेशनचं प्रोसेसिंग होईल. आता प्रोसेसिंग म्हणजे काय? ती इन्फॉर्मेशन जर स्टोअर करायची असेल तर याच्या मेमरीमध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाईल. कॅल्क्युलेशन पर्पजसाठी दिलं असेल तर त्याचं कॅल्क्युलेशनसुद्धा या CPUमध्येच होणार आहे. सो यावेळी कॅल्क्युलेट करणं असेल किंवा स्टोअर करणं असेल किंवा कंट्रोल करणं असेल दुसऱ्या एखाद्या कमांड, तर ही सगळी कामं प्रोसेसिंग युनिटमध्ये केली जातात. सो मुलांनो, कम्प्युटरचं प्रोसेसिंग युनिट काय आहे? CPU. याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असंही म्हटलं जातं. या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये 3 पार्ट असतात. त्यातला फर्स्ट आहे ALU. ALU म्हणजे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. ओके, दुसरा पार्ट आहे CU म्हणजे कंट्रोल युनिट. ओके, आणि याच्यामध्ये तिसरा जो पार्ट येतो तो आहे मेमरी युनिट. सो प्रोसेसिंग युनिटमध्ये किती पार्ट येतात? 3. फर्स्ट ALU म्हणजे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जात असतील. कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कंट्रोलिंगचं काम केलं जातं वेगवेगळ्या कमांडच्या. आणि मेमरी युनिट याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं काम केलं जातं. सो हे 3 पार्ट या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये येतात. जसं आपल्या ब्रेनमध्ये एखादा क्वेश्चन जर विचारला गेला तर त्याचं प्रोसेसिंग केलं जाईल. एखादं न्यूमेरिकल विचारलं त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. आणि त्यानंतर ती इन्फॉर्मेशन स्टोअरसुद्धा आपल्या ब्रेनमध्ये केली जाते. जसं इथं मेमरी युनिट आहे, प्रोसेसिंग केलं जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं, आणि त्यानंतर जे काही ॲन्सर आहे ते डिस्प्ले केलं जाईल. आता बघा, कॉम्प्युटरमध्ये तुम्ही डेटा एंटर केलेल्या डेटाचं प्रोसेसिंग ह्या प्रोसेसिंग युनिटमध्ये झालं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये म्हणजे कॅल्क्युलेशन, मेमरीमध्ये स्टोअर करणं, कंट्रोल करणं ही सगळी कामं इथं झाली. आता जे काही ॲन्सर असेल ते ॲन्सर आता कम्प्युटरला डिस्प्ले करायचं आहे. मग ते डिस्प्ले कसं केलं जाईल? तर आउटपुट युनिटच्या मदतीनं डिस्प्ले केलं जाईल. मग आउटपुट म्हणजे काय? सो यूज्ड बाय कम्प्युटर. आउटपुट युनिट इज आर यूज्ड बाय कम्प्युटर to output the information.
कम्प्युटरकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्यासमोर मांडण्यासाठी देण्यासाठी हे आउटपुट युनिट यूज केलं जातं. मग आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादं लेटर टाईप केलेलं आहे तर ते लेटर टाईप करून याच्यामध्ये स्टोअर करणं आणि त्याची तुम्हाला प्रिंट हवी असेल तर ती तुम्ही प्रिंटरच्या मदतीनं अगदी हार्ड कॉपी त्याचं पेज जे आहे ते तुमच्यासमोर येणार आहे. किंवा मॉनिटर आहे, मॉनिटरवरती वेगवेगळे ॲन्सर, तुम्ही जो काही क्वेश्चन विचारला असेल, जे काही कॅल्क्युलेशनसाठी दिलं असेल त्याचं ॲन्सर मॉनिटरवरती डिस्प्ले होऊ शकतं. किंवा कम्प्युटरमध्ये एखादं म्युझिक, एखादं सॉन्ग स्टोअर असेल, तुम्ही जर ते प्ले केलं तर तो आवाज आपल्याला साऊंडच्या मदतीनं ऐकू येतो. सो हे सगळे काय आहेत, आउटपुट युनिट आहेत की ज्याच्यामधून कम्प्युटर त्याचा ॲन्सर आपल्यासमोर मांडतो आहे. सो इन शॉर्ट कम्प्युटरच्या वर्किंगसाठी हे 3 युनिट लागतात, इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट अँड आउटपुट युनिट. विथ द हेल्प ऑफ इनपुट युनिट user can enter data and instruction to the computer, and in input unit various devices are included like mouse, keyboard and camera. Second, processing unit. In processing unit there is CPU, which is also called as central processing unit. So in this CPU, ALU means arithmetic and logic unit, control unit and memory unit. These 3 things are included in processing unit. ह्या प्रोसेसिंग युनिटमध्ये ALU, CU आणि मेमरी ह्या 3 गोष्टी येतात जे इन्फॉर्मेशनचं प्रोसेसिंग करण्याचं काम करतात. आणि शेवटचं आहे आउटपुट युनिट, ज्याच्यामध्ये कम्प्युटर त्याची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो, आपल्यासमोर मांडतो. मग आउटपुटमध्ये काय येतं तर स्पीकर्स आहेत, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे. हे जे आहे हे कम्प्युटरचे आउटपुट युनिट आहेत ज्याच्यामधून इन्फॉर्मेशन आपल्यासमोर डिस्प्ले केली जाते. ओके, सो हे 3 पार्ट आपण कम्प्युटरचे स्टडी केले. यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर स्टडी करणार आहोत, ज्याच्यामध्ये मेमरी आणि बाकीचे पार्ट कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. सो बघा, ओके. सो नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ कम्प्युटर स्टडी करणार आहोत. आत्ताच आपण कम्प्युटरच्या वर्किंगसाठी लागणारे 3 टाईपचे युनिट पाहिले, इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट अँड आउटपुट युनिट. आणि त्याच्यामध्ये काय काय येतं म्हणजे इनपुट युनिटमध्ये काय काय येतं, प्रोसेसिंगमध्ये काय येतं आणि आउटपुट युनिटमध्ये कोणते पार्ट येतात हे आपण स्टडी केले. आता मेमरी हा जो आहे हा एक कम्प्युटरचा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. मग मेमरी म्हणजे काय असतं हे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय. सो मेमरी इज द प्लेस टू स्टोर ओके और फॉर स्टोरिंग. मेमरी ही प्लेस आहे किंवा जागा आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर केल्या जातात. मग कोणकोणत्या गोष्टी स्टोअर केल्या जातात तर 3 प्रकारच्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे ते आहे फर्स्ट डेटा ऑब्टेन फ्रॉम इनपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हायसेसमधून जो काही डेटा मिळालेला आहे तो डेटा त्या ठिकाणी स्टोअर होऊ शकतो. म्हणजे इनपुट डिव्हायसेसमध्ये आपण शिकलो काय येतं, कीबोर्ड येतो किंवा कॅमेरा येतो. त्यांच्या मदतीनं समजा कॅमेऱ्याच्या मदतीनं तुम्ही इमेजेस कम्प्युटरमध्ये पाठवल्या तर त्या इमेजेस तुम्ही मेमरीमध्ये स्टोअर करू शकता. किंवा जसं सांगितलं की कीबोर्डच्या मदतीने एखादं लेटर टाईप केलं तर ते लेटरसुद्धा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता, सेव्ह करून ठेवू शकता. सो ते मेमरी या जागी ह्या गोष्टी सगळ्या सेव्ह राहतात. सो आपण जो काही डेटा इनपुट डिव्हायसेसच्या मदतीनं कम्प्युटरमध्ये एंटर केला तो डेटा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर राहतो. सेकंड थिंग, अजून काय स्टोअर केलं जाऊ शकतं. सो जनरेटेड सोल्युशन और आन्सर. सो जे काही सोल्युशन किंवा आन्सर जे जनरेट केलेलं आहे ते सुद्धा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर राहू शकतं. सो ही एकच डेफिनेशन आहे, फक्त लक्षात राहण्यासाठी मी तिचे पार्ट केलेले आहेत. सो व्हॉट इज मेमरी? मेमरी इज द प्लेस फॉर स्टोरिंग
मेमरी ही जागा आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर होतात कम्प्युटरमध्ये. मग काय काय स्टोअर होतं? फर्स्ट, डेटा ऑब्टेन्ड बाय इनपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हायसेसमधून जो काही डेटा कम्प्युटरकडे गेलेला आहे तो स्टोअर होऊ शकतो. आणि सेकंड, जनरेटेड सोल्युशन ऑर ॲन्सर. कम्प्युटरनी जे काही ॲन्सर काढलेलं आहे, सोल्युशन जे तयार केलेलं आहे ते सुद्धा तिथं स्टोअर राहतं. सो त्या प्लेसला मेमरी असं म्हटलं जातं. सो ही डेफिनेशन सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. मेमरी इज द प्लेस फॉर स्टोरिंग डेटा ऑब्टेन फ्रॉम इनपुट डिव्हायसेस अँड जनरेटेड सोल्युशन ऑर ॲन्सर. ह्या दोन्ही गोष्टी तिथं स्टोअर करण्यासाठी जी प्लेस आहे त्या प्लेसला आपण मेमरी असं म्हणतो. आता कम्प्युटरची जी मेमरी आहे ही मेमरी 2 पार्टमध्ये डिवाइड होते. त्याचा आपण चार्ट बघूयात. सो कम्प्युटरची जी काही मेमरी आहे ती मेमरी कोणत्या 2 पार्टमध्ये डिवाइड होते? सो फर्स्ट आहे इंटरनल मेमरी आणि सेकंड एक्सटर्नल मेमरी. सो कम्प्युटरमध्ये या 2 टाईपच्या मेमरी येतात, इंटरनल मेमरी अँड एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी ही कम्प्युटरमध्ये स्वतःमध्ये इनबिल्ट असते, तर एक्सटर्नल मेमरी बाहेरून आपण काही डिव्हायसेस यूज करू शकतो. जसं की आपण पेन ड्राईव्ह यूज करतो आणि काही इन्फॉर्मेशन त्या पेन ड्राईव्हमध्ये स्टोअर करतो. त्यानंतर CD, DVD यूज करतो, त्याच्याहीमध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. सो हे बाहेरचे डिव्हायसेस झाले जे तुम्ही बाहेरून कम्प्युटरला अटॅच करताय आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करताय. सो मेमरीचे किती टाईप झाले आहेत? 2, इंटरनल मेमरी अँड एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी जी आहे याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप येतात. त्यात फर्स्ट टाईप आहे रॅम आणि सेकंड आहे रॉम. ओके, रॅमचा अर्थ होतो रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉमचा अर्थ होतो रीड ओनली मेमरी. तर ह्या दोन्ही ज्या आहेत ह्या इंटरनल मेमरीमध्ये येतात, रॅम आणि रॉम. आणि जी एक्सटर्नल मेमरी आहे या एक्सटर्नल मेमरीमध्ये हार्ड डिस्क येते. ओके, सो फर्स्ट हार्ड डिस्क, सेकंड USB डिव्हायसेस येतात जसं की पेन ड्राईव्ह. आणि थर्ड थिंग याच्यामध्ये CD किंवा DVD यासारख्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात, ज्याला कॉम्पॅक्ट डिस्क असंही म्हटलं जातं. सो मेमरीचे, कम्प्युटरची मेमरी म्हणजे काय आणि तिचे पार्ट सांगितले. सो मेमरीचे मेन 2 पार्ट आहेत, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरीमध्ये रॅम आणि रॉम ह्या दोन्हीही इंटरनल मेमरीमध्ये येतात आणि एक्सटर्नल मेमरीमध्ये हार्ड डिस्क, USB डिव्हायसेस, CD आणि DVD हे येतात. मी रॅमचा फुल फॉर्म सांगितला, रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर याचा फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. हार्ड डिस्क, वेगवेगळ्या हार्ड डिस्क ज्या आहेत त्या यूज केल्या जातात एक्सटर्नल मेमरीमध्ये. USB डिव्हायसेसमध्ये पेन ड्राईव्हसारखे युनिट यूज केले जातात. CD, DVD याही गोष्टी आपण वेगवेगळ्या मूवीज आणि अजून वेगवेगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी यूज करू शकतो. सो इंटरनल मेमरी हे कम्प्युटरमध्ये इंटरनली असते आणि एक्सटर्नल मेमरी हे डिव्हायसेस आहेत जे तुम्ही एक्सटर्नली कम्प्युटरला अटॅच करता आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करता. ओके, सो दिस इज अबाउट दी मेमरी. सो हे जे आहेत हे कम्प्युटरचे इम्पॉर्टंट कंपोनंट आपण स्टडी करतो आहे. त्यातला फर्स्ट कंपोनंट मी तुम्हाला सांगितला मेमरी. आता मेमरीचे जे टाईप आहेत रॅम आणि रॉम हे दोन्ही टाईप नेक्स्ट आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सो रॅम आणि रॉम हे काय दिलेले पहा. ओके, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं रॅम याचा अर्थ होतो रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम याचा अर्थ होतो रीड ओनली मेमरी. मग याच्यामध्ये काही मेमरी ज्या आहेत त्या शॉर्ट ड्युरेशनच्या आहेत आणि दुसरी जी आहे ती परमनंट मेमरी आहे. मग परमनंट मेमरी काय आहे, शॉर्ट ड्युरेशनची म्हणजे कशी मेमरी असते, तर याचे जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.